नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा। तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मस्त अशी सुमधुर चवीची दाटसर नारळाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघत आहोत। तर ही खीर तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी बनवून तयार झाली आहे, खूप चविष्ट अशी बनवून तयार होते। तर या पद्धतीने एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आणि आपल्याला नारळी पौर्णिमे दिवशी कोणता तरी गोडाचा पदार्थ ताटामध्ये वाढण्यासाठी बनवायचा असतो, तर तुम्ही या पद्धतीने खीर नक्कीच बनवू शकताय आणि तुमच्यासुद्धा घरच्यांना खरंच खूप आवडेल याची तुम्हाला मी पूर्णपणे गॅरंटी देऊन सांगते। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूपच साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण काय काय आहे ते पहिल्यांदा बघूया। तर इथं मी अर्धा कप साखर घेतली आहे, अर्धा कप ओल्या नारळाचा चव। हा ओल्या नारळाचा चव मी छान मिक्सरला असं खोबरं बारीक करून घेतलंय आणि त्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी किंवा काळा भाग असतो तो काढून टाकलाय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसणीवरती किसून पण घेऊ शकताय, पण आपल्याला इथं खोबरं बारीकच पाहिजे। आणि इथं मी जे छोटं 10 वालं पॅकेट असतं मिल्क पावडरचं तर ते घेतलंय, जवळपास त्यामध्ये 3 ते 4 चमचे असतील। आणि ड्रायफ्रूट्समध्ये इथं मी काजू आणि बदाम घेतलेत, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत मी, अगदी बारीक असे तुकडे करून घ्यायचे। तुम्ही इथं सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता। आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे। वेलची पावडरने आपली खीर अशी छान सुगंधित होते आणि खायला खूप छान लागते। तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी अर्धा लिटर दूध घेतले, कारण आपण अर्धा लिटरच्या प्रमाणात आज खीर बनवत आहोत, त्यामुळे इथं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतले। हे दूध फुल फॅट फुल क्रीम आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही दूध घेऊ शकता, अगदी गाईचं दूध जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। आता आपण हे दूध एक साईडला बारीक गॅसवरती गरम करायला ठेवूया। तर दूध मी साईडच्या गॅसवरती गरम करायला ठेवलंय। आता इथं एका भांड्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलंय। तूप आपल्याला इथं जास्त पण वापरायचं नाही, अजून एखादा चमचा तुम्ही तूप इथं वाढवलं तरी सुद्धा चालेल, पण खूप जास्त तूप घालू नका, नाहीतर तुमची खीर अशी खूप तेलकट दिसेल। आता आपण यामध्ये चव घालून घेतलाय। आता हा चव आपण या तुपामध्ये छान एकदम मंद गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी फक्त परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो ओलसरपणा असेल तो नाहीसा होईल। आता आपण इथं छान चव परतून घेतलाय। आता यामध्ये लगेचच मी मिल्क पावडर घालणार आहे आणि ही मिल्क पावडर सुद्धा आपण याचा कच्चेपणा दूर होण्यासाठी फक्त 1 मिनिटभर आपण परतवून घेऊया। मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल। मिल्क पावडरने काय होतं, थोडासा घट्टपणा येतो आणि चवीला थोडीशी छान लागते, म्हणून मिल्क पावडर वापरायची। पण नसेल तर काहीच हरकत नाही, नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता आपण लगेच साखर ॲड करूया। अशी आपण यामध्ये साखर घालण्याचं कारण तुम्हाला सांगते, आपल्या खोबऱ्याला जो थोडासा पांचटपणा असतो तो दूर होण्यासाठी आपण यामध्ये साखर घालायची, म्हणजे आपण खीर खाताना खोबरंसुद्धा आपलं चवीला असं छान गोड लागतं। आणि यामध्येच मी 2-3 चमचे पोह्याच्या चमच्याने 2-3 चमचे पाणी ॲड केले, जेणेकरून आपली साखर तळाला लागणार नाही आणि छान पटकन विरघळली जाईल, म्हणून थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडंसं घालायचं। आता आपण ही साखर छान विरघळून घेऊया 1 ते 1.5 मिनिटाकरता। तर तुम्ही बघू शकता छान आपली साखर पण विरघळली आहे। आतापर्यंत मी इथं गॅस बारीकच ठेवला होता, अजिबात मोठा केला नाही किंवा मीडियम केला नाही, सगळी प्रोसेस ही बारीक गॅसवरतीच केलेली आहे। आता इथं मी हे दूध घालून घेणार आहे गरम गरम, पण इथं मी गॅस बंद करून दूध घातलाय, कारण आपलं दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण गॅस बंद करूनच दूध ओतायचं। आणि आता आपण हे सगळं छान ढवळून घेऊया। आपण खोबरं सगळं एकजीव करून घेतलं या दुधामध्ये। आता लगेचच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया आपण। ड्रायफ्रूट्स आपण असे बारीक करून घातल्यामुळे आपण ज्यावेळेस खीर पिणार असो किंवा खाणार असो, तर प्रत्येक घासाबरोबर आपल्या तो दाताखाली आला की मग खीर खायला खूप छान लागते, म्हणून असं बारीकच करून घालायचे। आता तुम्ही इथं बघू शकताय, तर गॅस मी इथं ऑन केलाय आणि गॅसची फ्लेम इथं मी मध्यमच ठेवली आहे। आता काय करायचं, मध्यम गॅसवरती आपण आता ही खीर छान अशी थोडीशी आटवून घ्यायची, छान शिजवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या खीरीला थोडासा घट्टपणा येईल आणि आपण जे यामध्ये ओला नारळ वापरलाय, ड्रायफ्रूट्स वापरलेत, ते थोडेसे शिजले जातील। तर आता इथं जवळपास 4 ते 5 मिनिट झालेत आणि खीर आपली थोडीशी आटल्यासारखी दिसत आहे आपल्याला इथं। आता लगेच आपण यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालूया। वेलची पावडरने खीरीला सुगंध तर खूप छान येतोच, पण ही खीर छान अशी दाणेदार होते। तर तुम्ही बघू शकताय, आपण वेलची पावडर घातल्यानंतर लगेचच खीरीला दाटसरपणा यायला सुरुवात होते। आणि आता आपण अजून ही 2-3 मिनिट खीर शिजवून घेणार आहोत।
तुम्ही जर ही खीर फक्त पिण्यासाठी बनवत असाल तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही थोडीशी पातळ ठेवली तरी सुद्धा चालेल। तर आता तुम्ही बघू शकताय अजून इथं मी 2-3 मिनिट ही खीर शिजवून घेतली आहे आणि छान आता ही खीर थोडीशी दाटसर झालेली आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला ही जरी खीर आता जरी पातळ दिसत असली तरी ही घट्ट होईल तशी अजून थोडीशी घट्ट होते। त्यामुळे आता आपण इथं गॅस बंद केलाय आणि अशा पद्धतीची खीर आपली इथं बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर खाण्यासाठी तयार झाली आहे आपली सुमधुर चवीची हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक अशी नारळाची खीर। तर येत्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला या पद्धतीने खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली बेल घंटा सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।